हा इकडे लक्ष द्या. प्रिव्हियसली आपण काय बघितलंय, आता आतापर्यंत याच्या मागच्या क्लासमध्ये आपण काय बघितलंय की कोणत्या कोणत्या प्रकारचे पार्ट जे आहे सीड पासून बाहेर निघतात आणि त्याला काय काय म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण रॅडिकल बघितलाय, त्याच्यानंतर ल्युमेन बघितलाय आणि रूट म्हणजे काय बघितलंय. आता या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहे टॅप रूट सिस्टीम आणि फायब्रस रूट सिस्टीम काय आहे. ठीक आहे. तर टॅप रूट आणि फायब्रस रूट मधले बेसिक डिफरन्स आहे तेच तुम्हाला माहित करायचे, जास्त डिटेल मध्ये जाण्याची आवश्यकता आहे का नाही. समजलंय. तर टॅप रूट काय आणि फायब्रस रूट काय आहे. तर ठीक आहे. नेक्स्ट बघा, रूट पर्यंत काही प्रॉब्लेम आहे. द पार्ट ऑफ द प्लांट ग्रोइंग बिलो द सॉइल मेड फ्रॉम रॅडिकल फॉर सपोर्ट इज कॉल्ड एज रूट. म्हणजे या आपल्या पर्टिक्युलर कोणताही एक झाड असो, निंबाचं असो की आंब्याचं असो, कोणताही असो, ओके, त्याला सपोर्ट करण्याचं काम रूटच करत आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही मुरमाड माती बघितली, समजा हिली एरियाज मध्ये जे झाडं राहतात, म्हणजे हिली एरियाज म्हणजे टेकडी राहते ना, टेकडी तिथे बघा त्यांचे जे रूट्स आहे ना जास्त डीप मध्ये जात नाही. दगडाळ माती राहते ना तिची, तर ते रूट्स जे आहे अप्पर साईडला राहतात, म्हणजे जास्त डीप जात नाही. तर तिचे झाडं नाही का इझिली डाऊनवर्ड म्हणजे फॉल डाऊन होऊन जातात, खाली पडतात. का बरं? तर त्यांचे जे रूट्स आहे वरच्या साईडला खाली डीप मध्ये गेले नाही, म्हणजे सपोर्ट जास्त मिळणार का नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा घराचं कंपाऊंड घ्यायचं, ठीक आहे. तर घराचं कंपाऊंड घ्यायचं, तुम्ही काय करतो, बाबा काय म्हणते, बाबू आपल्याला दोन फूट तरी गड्डा करायचा, नाही तर आपलं कंपाऊंड पडते आहे की नाही. किंवा वावरात गेले, वावरात नाही तर समजा कंपाऊंड तुम्हाला लावायचं आहे, तर त्याला काय म्हणतात, तुम्ही चांगलं 3-4 फूट आतमध्ये घे म्हणतात. 3-4 फूट आतमध्ये घे, हे का बरं म्हणतो आपण, किंवा त्याला पडलं नाही पाहिजे, म्हणजेच की त्याला खालून जे जमिनीचा सपोर्ट आहे जास्त भेटला पाहिजे. त्याच प्रकारे झाडाची जर कंडिशन आपण बघितली, झाडाला जर ऑब्झर्व केलाय तर त्याची ग्रोथ किती मोठी असते, 8 फूट 10 फूट 15 फूट, बरोबर आहे की नाही. तर त्या एवढ्या मोठ्या झाडाला स्टँड राहण्यासाठी सपोर्ट भरपूर जास्त लागेल की नाही. म्हणूनच जे मोठे झाड आहेत, ज्याला आपण ट्रीज म्हणतो, त्यांचे जे रूट्स आहेत जास्त डीप आणि वाईडली ग्रोथ असतात. कसे वाईडली म्हणजे रुंद वाईड ग्रोथ असतात आणि जास्त डीप ग्रोथ असते, ताकी जेवढी जास्त मातीमध्ये आतमध्ये जाणार तेवढी जास्त पकड त्यांची स्ट्रॉंग राहणार, आणि तेवढी जास्त पकड स्ट्रॉंग राहणार म्हणजेच की तो पडणार का नाही. तर म्हणजेच की डायरेक्टली रूट्स काय आहे, सपोर्टिंग पार्ट आहे ट्रीचं, बरोबर आहे की नाही. दुसरं फंक्शन काय आहे, किंवा तो मायक्रोन्यूट्रिएंट किंवा वॉटर ऑब्सॉर्ब करतोय जमिनीतून, हे तर त्याचा मेन फंक्शन आहे. पण सेकंडरी आणि त्याच्यापेक्षा प्रायमरी फंक्शन काय आहे, किंवा हे काय करतोय, जमिनीला धरतोय आणि सपोर्ट देतोय कशाला, आपल्या झाडाला, बरोबर आहे की नाही. तर ते बघा, सपोर्टिंग काम काय कशाचं आहे, रूट्स आहे. इथपर्यंत काय डाऊट. आता टॅप रूट काय आणि फायब्रस रूट काय. ओके. तर नेक्स्ट बघा, टॅप रूट सिस्टीम. टॅप रूट मध्ये काय आहे बघा, द रूट विच ग्रो ऑब्लिकली लॉंग and wide in the soil from main roots is called as tap roots. आता मेन रूट्स म्हणजेच की आपला जे रॅडिकल आहे, रॅडिकलची ग्रोथ कशामध्ये कन्वर्ट होते, मेन रूट मध्ये. हे बघा, हे फॉर एक्झाम्पल हे जर छोटं असतं, हे बघा, हे काय आहे, प्ल्युमल. ओके. रॅडिकल, हे झालं रॅडिकल. याची जेव्हा ग्रोथ अजून जास्त होईल ते मेन रूट मध्ये कन्वर्ट होणार. ओके. हे मेन रूट मग त्याच्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होतं, हे डिफरंट रूट्स मध्ये, प्रायमरी रूट्स मध्ये. ओके. तर हे मेन रूटचं कन्वर्शन त्याच्यानंतर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये होते. ते बघू आपण. बघा इथे, हे बघा, ऑब्लिकली अँड लॉंग अँड वाईड ग्रोथ. म्हणजे ऑब्लिकली म्हणजे या डायरेक्शनला, ठीक आहे. लॉंग म्हणजे अजून जास्त, वाईड आणि लॉंग म्हणजे लांब पर्यंत आतमध्ये जाणे. ओके. तर हे मेन रूट पासून जे आहे सब रूट्स तयार होतात. बघा इथं, द रूट्स विच ग्रो ऑब्लिकली लॉंग अँड वाईड इन द सॉइल फ्रॉम मेन रूट्स, म्हणजे मेन रूट्स पासून अजून जास्त रूटची ग्रोथ होते, लॉंग आणि वाईड ऑब्लिक डायरेक्शनला. त्याला काय म्हणतो आपण, टॅप रूट. टॅप रूटचे एक्झाम्पल जर बघायचे आपल्याला, तर सरळ सरळ हे बघा, काय आहे, शाबाश, काय आहे, ओके. आपल्या भाषेमध्ये काय म्हणणार याला, ते बरोबर येते आपल्याला, आहे ना. गाजर झालं, मुळा झालं, हे दिस आर द एक्झाम्पल ऑफ द टॅप रूट. काय एक्झाम्पल आहे, टॅप रूट. आता बघा, या टॅप रूट मध्ये एक मेन रूट असतोय. त्या मेन रूटला आपण काय म्हटलंय, प्रायमरी. काय म्हटलंय, या प्रायमरी रूट्स पासून जे अदर सब ब्रांच तयार होते रूट्सची, म्हणजे अदर ग्रोथ होत आहे, त्याला आपण काय म्हणतोय, प्रायमरी रूट. कशाला, जे रॅडिकल पासून मेन रूट तयार होत आहे ना, त्याला काय म्हणतो आपण,
प्रायमरी रूट. या प्रायमरी रूट पासून जे सेकंडरी रूट्स तयार होतात म्हणजे जे सेकंड ग्रुप तयार होतात त्याला काय म्हणतो आपण सेकंडरी. आणि त्या सेकंडरी पासून एकदम थिन वाले जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतात त्याला आपण काय म्हणतोय टर्शियरी. समजलं इथपर्यंत? आता या रूट पासून जे एकदम टिपला राहणार पोर्शन त्याला आपण टिप रूट म्हणणार. टिप म्हणजे टोक, बरोबर आहे की नाही? जे शेवटचा भाग आहे लास्ट पोर्शन आहे त्याला टिप म्हणणार आपण, टोक म्हणणार. त्याच रूटला काय म्हणणार आपण टिप रूट. काय म्हणणार? टिप रूट. रूट टिप किंवा टिप रूट. ओके. आता बघा आणि त्याच्यानंतर या टिप रूट पर्यंत या टिप मध्ये या लास्ट पोर्शन मध्ये शेंड्यापाशी एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतात रूट्सचे. एकदम थिन राहतात आपल्या केसासारखे. केसासारखे राहतात म्हणूनच त्याला काय म्हटलंय रूट. काय म्हटलंय त्याला रूट. आणि बघा जी मेन रूट आहे आपलं ज्याची ग्रोथ डाऊनवर्ड साइडला होत आहे ते टॅपरिंग पोझिशन मध्ये म्हणजे चपट्या भागामध्ये एकदम टोकदार ग्रोथ होत आहे, बरोबर आहे. आणि रूट्स जे आहे कसे राहतात डेलिकेटेड राहतात. डेलिकेटेड म्हणजे नाजूक राहतात. तर ते नाजूक आहे तर त्याला इंजुरी होणारच. फॉर एक्झाम्पल मी एक पाण्याचा ग्लास घेतलाय, ठीक आहे, आणि एका ग्लास मध्ये माती घेतली आपली सॉइल, ठीक आहे, आपल्या शेतातून आणली आपण आणि घेतली आहे, ठीक आहे. तर मला हे जर मी माझं बोट या पाण्याच्या ग्लास मध्ये टाकलं तर इझिली जाणार. आणि हेच जर बोट मी मातीच्या ग्लास मध्ये टाकणार तर जाणार का इझिली? जास्त ताकद लावावं लागणार. इमॅजिन करा माझा आता समजा हात आपलं आहे समजा पहिलवानचं, ठीक आहे, पण माझा आता मी जे पेंग्विन चालवणारे माणसं आहेत त्यांचा हात मजबूत राहणार का? वावरात गेल्याचे राहते, बरोबर. तर या बोटाला मी जर टाकला मातीने जबरदस्ती टाकायचा प्रयत्न करताय जास्त डीप मध्ये तर मला इथे इंजुरी होणार की नाही? होणार आहे. म्हणजेच की माझं बोट डेलिकेटेड आहे म्हणून इंजुरी होत आहे. जर सपोज टू मी इथं अंगठीसारखं काहीतरी घालून घेतलं किंवा कापड गुंडाळलाय आणि मग प्रेशर लावत आहे मातीमध्ये बोट टाकलं तर मला इंजुरी होणार का? नाही. हे जे मी कापड कशासाठी गुंडाळत आहे की मला इंजुरी नाही व्हायला पाहिजे. तर मग मी माणूस आहे, मी आर्टिफिशियली काही करू शकतो. पण प्लांट्स मध्ये असं काही आहे का किंवा त्याला इंजुरी आणबा बाहेरून दुसऱ्या रूटला म्हणणार ते जाय बाहेर, तो एखादा कापड असेल तर घेऊन खाली मी गुंडाळतो, असं होणार का? नाही होणार ना. मग काय नॅचरली या रूटच्या टिपला एक कव्हरिंग राहते. त्या कव्हरिंगचं नाव आहे रूट कॅप. काय म्हणतो त्याला? रूट कॅप. त्या रूट कॅपचं फंक्शन काय आहे की जेव्हा हे जे रूट्स आहे पेनिट्रेट होत आहे म्हणजे आतमध्ये जात आहे, ओके, डीप सॉइल मध्ये जात आहे, पेनिट्रेट होत आहे, तर याला इंजुरी मेन रूटला या रूटच्या टिपला इंजुरी व्हायला नको. म्हणजेच की याचं मेन फंक्शन काय आहे रूट कॅपचं की प्रोटेक्ट दॅट रूट टिप. म्हणजे त्या रूटच्या टिपला प्रोटेक्ट करणे, बरोबर आहे की नाही? आणि प्रोटेक्ट करत आहे म्हणजेच की इंजुरी होणार का? नाही. बघा इकडे रूट हेअर म्हणजे काय आताच डिस्कस केलं आपण. द हेअर लाईक ग्रोथ नियर द रूट टिप is called as root hair. रूट टिपच्या जवळपास जे हेअर लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होते त्याला आपण काय म्हणतो? रूट हेअर. द कव्हरिंग विथ अ कॅप लाईक स्ट्रक्चर ऑन टिप इज कॉल्ड एज रूट कॅप. टिप वर जे आहे कॅप लाईक स्ट्रक्चर म्हणजे कॅप लाईक स्ट्रक्चर जे रिजिड पोर्शन डेव्हलप होतो त्याला रूट कॅप म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर रूट कॅप प्रोटेक्ट दी रूट्स फ्रॉम इंजुरी. रूट कॅपचं मेन फंक्शन काय आहे? त्या जे डेलिकेटेड रूट आहे म्हणजे नाजूक रूट्स आहे त्याला इंजुरी व्हायला पाहिजे नाही पेनिट्रेट होताना, तर त्याला प्रोटेक्ट करण्याचं कशापासून? इंजुरी पासून. ते काय काम करणार? रूट कॅप करणार. कोण करणार? रूट कॅप. इथं तर काही डाऊट आहे? आता बघा टॅप रूट पर्यंत समजलंय सगळ्यांना? रिव्हिजन मध्ये विचारणार मी, हा लक्षात ठेवा आताच ते पण. तर जास्त कॉन्सन्ट्रेट इथं करा, समजलाय ना? डबल चान्स देणार नाही. ओके. तर आता बघा सेकंडरी रूट्स जे सेकंड रूट्स टाइप बघितलं होतं आपण कोणतं होतं ते? फायब्रस. कसं? फायब्रस. टॅप रूट मध्ये क्लिअर आहे. टॅप रूट मध्ये एकच लक्षात ठेवायचं रॅडिकल पासून एक मेन रूटची डेव्हलपमेंट होते आणि त्या मेन रूट पासून एक प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी रूट्स तयार होतात त्याला काय म्हणतात? टॅप रूट सिस्टीम. आणि फायब्रस रूट्स मध्ये एकदम कम्प्लिटली डिफरंट आहे. फायब्रस रूट मध्ये सरळ एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फायब्रस रूट मध्ये एकच लक्षात ठेवायचं आपल्याला की एखाद्या झाडाच्या स्टेम पासून जे डायरेक्ट थ्रेड लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतात रूटचे. थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे बारीक थिन स्ट्रक्चर तयार होते, छोटे रूट्स तयार होतात, त्याच्यामध्ये कोणता एक मेन रूट राहत नाही. ओके. थ्रेड लाईक स्ट्रक्चर खूप सारे डेव्हलप होतात त्याला आपण म्हणतोय फायब्रस रूट सिस्टीम. काय म्हणतोय? फायब्रस रूट सिस्टीम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कांदा तर खातच आहे, बरोबर आहे की नाही? ओला कांदे जेव्हा येतात आपल्या बाजारामध्ये हिरवे कांदे आपण ज्याला म्हणतोय
तर ते हिरव्या कांद्याला एका साईडला वर पानं राहतात आपले आणि खालच्या साईडला रूट्स राहतात. तर ते बघा ते कसे राहतात, थ्रेड लाईक कसं केसाच्या गुच्छासारखे राहतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये एक मेन रूट दिसतो का तुम्हाला? नाही. ते एकदम बारीक बारीक बस थ्रेड लाईक स्ट्रक्चर राहतं. ते झाला एक्झाम्पल फायब्रस रूट सिस्टीम. समजलंय? फायब्रस रूट सिस्टीम. इमेज मध्ये बघा, हे बघा, हे आपले कांदे, ओके. यांचे जे कशापासून डेव्हलप झालंय? स्टेम पासून. आणि हे फायब्रस स्ट्रक्चर राहते. याच्यामध्ये मेन रूट दिसत आहे का? नाही. किंवा जे छोटे झाडं राहतात, फॉर एक्झाम्पल आपला ग्रास, गवत बघा, गवताला तुम्ही आता शेतात नाही होतात, मग त्याच्याने काय करायला जातात? निंदायला जातात, बरोबर की नाही. तर त्या निंदायला जाताना काय बघा, त्याला जेव्हा ते गवताला बाहेर उखळलंय तर ते एकदम बारीक बारीक थ्रेड स्ट्रक्चर टाईपचे रूट्स राहतात. एखादं लांब मुळा राहते, एखादी मेन नाही राहत. तर ते जे आहे गवत आपले, ते जे कशाचे एक्झाम्पल आहे? फायब्रस रूटचे. त्यांचे जे रूट कसे राहणार? फायब्रस राहणार, थ्रेड लाईक स्ट्रक्चर राहणार. समजलंय? तर बघा इथे, द थ्रेड और फायबर लाईक रूट्स, थ्रेड और फायबर लाईक रूट्स, ओके, धागेदार टाइपचे स्ट्रक्चर वाले रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम. सगळ्यात महत्वाचा कीवर्ड आहे द स्टेम. ज्या स्टेम पासून, जे टॅपरूट मध्ये जे रूट तयार होतात, कुठून तयार होतात? मावीमध्ये टॅपरूट मध्ये मेन रूट कुठून तयार होतोय? रॅडिकल पासून, बरोबर आहे. पण याच्यामध्ये कसं आहे, स्टेम पासून जे डायरेक्टली स्टेम पासून जे फायबर लाईक स्ट्रक्चर ऑफ ग्रोथ तयार होतात रूट्सचे, त्याला काय म्हणतो आपण? फायब्रस रूट. द थ्रेड और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम. अरायझिंग म्हणजे च्यापासून उगवणे, ओके. अरायझिंग फ्रॉम म्हणजे च्यापासून उगवणे. कुठून उगवतात ते? स्टेम, कॉल्ड ॲज फायब्रस रूट. समजलं इथपर्यंत? फायब्रस रूट म्हणजे निंदायला म्हणजे ते शेतात नाही बघा, मधात नाही गवत होऊन जातात ना. मेन क्रॉप राहते आपली, सोयाबीन झालाय, कपास झालाय, जे नाही त्याच्या मधात जे खालची जागा आहे एक्स्ट्राची, तिथे नाही का गवत निघून जातात, ओके. तर त्याच्यावर एक तर हर्बिसाइड्स मारतात, बरोबर आहे. नाही तर मग निंदन, बरोबर आहे. पुढे चालले बाया, चला, बरोबर आहे की नाही. तर ते जे गवत काढतोय पण त्याचे कसे राहते? फायब्रस रूट राहते, ओके. तर इथपर्यंत समजलाय? फायब्रस रूटची डेफिनेशन समजले किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ फायब्रस रूट? द थ्रेड और फायबर लाईक स्ट्रक्चर, थ्रेड किंवा फायबर सारखे स्ट्रक्चरची ग्रोथ अरायझिंग फ्रॉम द स्टेम पासून होते, ओके. त्याच कॉल्ड ॲज फायब्रस रूट. इथपर्यंत काही डाऊट आहे? 100% क्लिअर? 1% डाऊट नाही? उद्याला सोटेच भेटणार नाही तर मग उद्याला कशाला आजच देतोय. बघा आता बघा, देर आर टू मेन टाइप्स ऑफ द रूट. आताच बघितलंय आपण, दोन मेन प्रकारचे रूट्स आहेत. पहिलं कोणतं आहे? दुसरं कोणतं आहे? इथपर्यंत काही डाऊट आहे? टॅपरूट आणि फायब्रस रूट. आता बघा, डायकॉटिलिडॉन प्लांट्स, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन काय हे थोडं डिटेल मध्ये नेक्स्ट क्लास मध्ये बघू. डायकॉटिलिडॉन प्लांट्स कसे राहतील? टॅपरूट वाले. जेवढे डायकॉटिलिडॉन आहे ते कसे राहतील? टॅपरूट सिस्टीम मध्ये. आणि मोनोकॉटिलिडॉन प्लांट जे आहे, मोनोकॉटिलिडॉनचे कसे राहणार? नेहमी फायब्रस रूट. इथपर्यंत काही डाऊट आहे? सगळं समजलंय? ओके.